बघा मित्रांनो, नेक्स्ट कन्सेप्ट आहे कॉन्कॉर्ड. आता बघा कॉन्कॉर्ड शब्दाचा अर्थ काय होतो. कॉन्कॉर्ड शब्दाचा अर्थ होतो सुसंगत. सुसंगत. ठीक आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे आपल्याला की एक सेंटेन्स आहे त्याच्यामध्ये खूप सारे वर्ड येतात, जसं सब्जेक्ट असतो, वर्ब असतो, ऑब्जेक्ट असतो, ॲडजेक्टिव्ह असतात, खूप सारे असं आपण म्हणू शकतो की जे आपलं पार्ट्स ऑफ स्पीच आहे त्याच्यापैकी हे जे 8 वर्ड्स आहेत ते तिथं काय केल्या जातं, वापरल्या जातात, यूज केल्या जातात. आता इथे चेक करा की वाक्यामध्ये हा स्ट्रक्चर अतिशय महत्त्वाचा असतो. म्हणजे वाक्याची सुरुवात हे सब्जेक्टने होत असते, त्याच्यानंतर कोण असतो, वर्ब असतो, नंतर जर चेक जर केला आपण तर इथं दिसतो आपल्याला ऑब्जेक्ट आहे, हा वर्ब आहे, काय म्हणू आपण, ऑब्जेक्ट आहे. आता एक गोष्ट समजून घेऊ आपण की सब्जेक्ट आपण कोणाला म्हणणार. आपण काल म्हणू शकतो किंवा लास्ट लेक्चरमध्ये म्हणू शकतो की हुनी जर प्रश्न केला असेल, कशाने, हुनी, तर आपल्याला कोण भेटत असतो, सब्जेक्ट भेटत असतो, सब्जेक्टिव्ह केस भेटत असते. आता चेक करा की इथं दिसते आपल्याला ही, शी, इट, राजू, किंवा आपण काय म्हणू शकतो एनी सिंग्युलर नेम किंवा नाऊन, बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा आय, वी, दे, यू, नाऊन प्लुरलवाला. ठीक. तर असं आपण काय केलेलं आहे की हे आपल्याला काय भेटणार आहे, सब्जेक्ट भेटणार आहे. कुठं, तर सेंटेन्स जेव्हा सुरुवात होणार, सेंटेन्सची जेव्हा काय म्हणू शकतो आपण स्टार्टिंग होणार, तर याच्यामध्ये तुम्हाला हे कार्यकर्ते दिसणार तिथं. ठीक आहे. बघ सर काही ठिकाणी मोदी साहेब आले आहे की नाही सुरुवातीला, तर आपण म्हटलेलं आहे की नाव जो आहे, नेम जो आहे राजू, याच्या ठिकाणी आपण कुठलंही नाव तिथे चेंज करू शकतो. आता चेक करा इथं काय म्हणतो की आपण काय केलेलं आहे, हे जे सब्जेक्ट तुम्हाला दिसत आहे याला आपण 2 गटामध्ये विभागणी केलेली आहे. ठीक आहे. याला आपण काय केलेलं आहे, 2 गटामध्ये विभागणी केलेली आहे. आता हा जो पहिला गट आहे हा असतो माझ्यासाठी सिंग्युलर. आता सिंग्युलर म्हणजे काय सर, कळत नाही आम्हाला. सिंग्युलर म्हणजे लक्षात ठेवणार बेटा आपण, सिंग्युलर लक्षात ठेवणार आपण एक वस्तू, एक व्यक्ती. आता तो जर म्हणत असेल तर तो एकच आहे, ती जर म्हणत असेल तर ती एकच आहे. लक्षात ठेवणार आपण ही, शी, इट, राजू, सिंग्युलर नाऊन, म्हणजेच तो माझ्यासाठी काय असेल, सिंग्युलर एक असेल. प्लुरलसाठी आपण काय म्हणतो, प्लुरल नाऊन आले असेल किंवा प्लुरल आपण म्हणू शकतो वस्तू असेल तर त्याच्यासाठी आपण काय म्हणतो, अनेक. तर एक गोष्ट लक्षात ठेवा की हे जे सब्जेक्ट आहे माझ्याकडं, ही, शी, इट, राजू, किंवा इथं एनी नेम आहे की नाही, किंवा एनी सिंग्युलर नेम, आणि त्याच्यानंतर दिसतो आपल्याला आय, वी, दे, यू आणि एनी प्लुरल नेम. तर याच्यासाठी आपण काय केलेलं आहे, याला 2 गटामध्ये काय केलेलं आहे, विभागणी केलेली आहे. हा जो पहिला गट आहे माझ्यासाठी हा सिंग्युलरचा आहे. त्याच्यानंतर जर बघितलं आय, वी, दे, यू, हा माझ्यासाठी काय असेल, प्लुरलचा असेल. आता तुमच्या मनामध्ये एक प्रश्न असेल, सर आम्ही लहानपणापासून ऐकलेलं आहे आय हे मी स्वतःसाठी वापरला जाते आणि मी हा एकच असतो. हो बरोबर आहे तुमचं की मी जो आहे किंवा आय जो आहे आपल्यासाठी तो एकासाठीच वापरला जातो. पण कन्सेप्ट काय की आय हा प्लुरलचं काम करतो, तो आहे सिंग्युलरच, तो आहे कसा, सिंग्युलरच आहे, एकच आहे, पण तो वर्क मात्र कोणाचं करतो, प्लुरलचं करतो. ठीक आहे. आता समजून घेऊ आपण. इथं जर चेक जर केलं तर आपण याचं मराठीमध्ये पाठ करत असतो, जसं ही म्हणजे तो, शी म्हणजे ती आहे की नाही, इट म्हणजे ते, त्याच्यानंतर राजू म्हणजे राजूच असेल, इथं कुठला तरी सिंग्युलर एकवचनी नाव असेल, त्याच्यानंतर आय म्हणजे तुम्हाला माहीत आहे मी, वी म्हणजे आपण आम्ही म्हणतो, त्यानंतर जर दे जर बघितलं तर आपण म्हणत असतो ते, यू परत तू, एकट्यासाठी तू, अनेकासाठी आपण तुम्ही वापरतो, बरोबर आहे की नाही. आणि हे प्लुरल नाऊन आहे, अनेक वचनी काय असेल तिथं नाव असेल, असं याचं मराठीमध्ये ट्रान्सलेट केल्या जाते. पण आपण काय लक्षात ठेवणार आहे याच्यातून की आय हा काय माझ्यासाठी सिंग्युलर आहे, पण तो काम कोणाचा करतो, प्लुरलचं करतो. ठीक आहे. जसं तुम्हाला माहीत आहे की रावणाचा भाऊ जो बिभीषण होता तो कोणा गटाचा होता, तर तो रावणाच्या गटाचा होता, पण तो काम मात्र कोणाच्या करायचा, रामाचा तो काम करायचा. ठीक आहे. तसं लक्षात ठेवायचं आपल्याला, आय हा जरी कसा आहे सिंग्युलर आहे पण काम मात्र कोणाचं करतो, तो प्लुरलचं करतो. एवढं इथं लक्षात ठेवायचं आपल्याला. समोर जाऊया आपण. बघा इथं जर बघितलं तर आपण इम्पॉर्टंट चार्ट घेतलेला आहे. असं जर बघितलं हा प्रोनाऊनचं चार्ट आहे, पण याच्यामध्ये मी नाऊन पण ॲड केलेलं आहे म्हणून याला नाव दिलेलं आहे इम्पॉर्टंट चार्ट, कारण की हा चार्ट खूप आपल्यासाठी काय असेल, महत्त्वाचा असेल. आता एक गोष्ट समजून घ्या, इथं मी 3 गटामध्ये यांची विभागणी केलेली आहे. ठीक आहे. एक दिसतो तुम्हाला नॉमिनेटिव्ह केस, याला तुम्ही मराठीमध्ये प्रथमा विभक्ती म्हणता. त्याच्यानंतर ऑब्जेक्टिव्ह केस किंवा ॲक्युजेटिव्ह केस, याला तुम्ही द्वितीय विभक्ती म्हणता. त्याच्यानंतर जर बघितलं पजेशिव्ह केस. ठीक आहे. आता बघा पजेशिव्ह केस काय सांगत असतो, पजेशिव्ह केस सांगतो बेटा मालकी. काय सांगतो तो, मालकी.
एखाद्या गोष्टीवर एखाद्या वस्तूवर कोणाची मालकी आहे त्याच्यासाठी काय वापरल्या जाते, पजेसिव्ह केस तिथं वापरल्या जाते. आता बघा सब्जेक्टिव्ह केस किंवा आपण नॉमिनेटिव्ह केस म्हणतो, हा कशाचा आन्सर असतो तर हा आन्सर असतो हूचं. हू म्हणजे काय असेल इथं कोण, कोण. त्याच्यानंतर बघा ऑब्जेक्टिव्ह केस, ॲक्युजेटिव्ह केस त्याला ऑब्लिकमध्ये नाव आहे, तर आपण म्हणू शकतो तो कशाचा आन्सर आहे हुम्स, म्हणजे काय म्हणायचं आपल्याला कोणाला. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पजेसिव्ह केस दिसते, पजेसिव्ह केस आपण परत म्हणू शकतो तर हा हुजचा आन्सर असतो, हुज म्हणजेच काय म्हणू शकतो आपण मालकीवरती लिहून देतो तुम्हाला आहे की नाही, म्हणजेच काय म्हणू शकतो हुज म्हणजेच काय कोणाचा, कोणाची किंवा कोणाचे, आपण असं त्याला जोडू शकतो. कोणाचा बंगला आहे, कोणाची कार आहे, कोणाचे घर आहे की नाही. तर हे सगळं जे समजा आपण म्हणू शकतो हुजनी इथं प्रश्न करू शकतो. ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये हुमनी प्रश्न करू शकतो, नॉमिनेटिव्ह केसमध्ये आपण हुनी प्रश्न करू शकतो. तर आता बघा हुनी जेव्हा आपण प्रश्न करणार, हुनी जेव्हा मी क्वेश्चन करणार तर आपल्याला कुठली केस भेटणार आहे, नॉमिनेटिव्ह केस, अर्थात ते आपल्याला काय भेटणार आहे सब्जेक्ट. हुमनी प्रश्न केल्याच्या नंतर, हुमनी क्वेश्चन केल्याच्या नंतर आपल्याला ऑब्जेक्टिव्ह केस अर्थात आपल्याला ऑब्जेक्ट भेटणार आहे, आणि हुजनी प्रश्न केल्याच्या नंतर आपल्याला पजेसिव्ह केस भेटणार आहे. आता चेक करा की आपण जे आत्तापर्यंत या स्लाइडमध्ये बघितलं होतं हे सब्जेक्ट आहे, तेच सब्जेक्ट मी इथं कॉपी केलेलं आहे. बघा ही दिसतो तुम्हाला शी, इट, राजू, आय, वी, दे आणि यू. ठीक आहे. तर हा जो नाव आहे एनी नेम, इथं नेम चेंज होऊ शकतो. फक्त आता लक्षात ठेवायचं आहे आपल्याला, याला आपण दोन गटामध्ये विभागणी केली होती. हा जो वरचा गट होता आपल्यासाठी सिंग्युलर होता, आणि हा जो गट आहे आपल्यासाठी तर याला आपण काय म्हणणार आहे प्लुरलचा गट म्हणणार आहे. बरोबर आहे. आता ही म्हणजे तो तुम्हाला माहीत आहे, शी म्हणजे ती, इट म्हणजे ते, असं मराठीमध्ये त्याला आपल्याला पाठ करायचं नाही आहे, आपल्याला इंग्लिशमध्ये त्याला लक्षात ठेवायचं आहे. फक्त आता एक गोष्ट समजून घ्या, हे सब्जेक्ट आहे, हे जे मला दिसतात हे काय सगळे सब्जेक्ट आहेत, आणि हे जे दिसतात मला ऑब्जेक्ट दिसतात. आता चेक करा, ही जो सब्जेक्टिव्ह केस आहे त्याचं ऑब्जेक्टिव्ह केस होताना तो हिम होतो, म्हणजे त्याला आहे की नाही. शी जर असेल तर त्याचं काय होणार हर, म्हणजे तिला. इटचं इटच राहतो. ठीक आहे. मी याला राऊंड करतो इटला. राजूच्या राजू राहणार, म्हणजे इथं कुठलंही नाव जर असेल तर तो ॲज इट इज तिथं राहणार आहे. बघा आय सब्जेक्टिव्ह केस असेल तर ऑब्जेक्टिव्ह केस त्याचं मी होते बेटा. त्याच्यानंतर बघा वी आहे इथं, याचं काय होणार अस, देचं देम, आणि यूचं इथं काय दिसतो यूज दिसतो. मग एक गोष्ट तुम्हाला लक्षात येत आहे की ज्याला मी राऊंड केलेलं आहे ते ॲज इट इज सब्जेक्टिव्ह केसमध्ये पण तेच आहे, आणि ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये पण काय दिसतात आपल्याला तेच दिसतात. जसं ते इटचं इटच दिसतो ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये. एखादं नाव जर असेल तर राजूचा राजा वगैरे होणार नाही तिकडं, बरोबर आहे की नाही. ती इथं जर चेक जर केली यूचं इथं यूज राहणार आहे, हे लक्षात ठेवायचं आपल्याला. आणि आपल्याला एक गोष्ट अजून लक्षात ठेवायची आहे की सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट मध्ये काहीतरी फरक आहे. ठीक आहे. चला समोर जाऊया आपण पजेसिव्ह केस कोणाला म्हणणार. आता बघा पजेसिव्ह केस काय सांगते बेटा इथं मालकी, पजेसिव्ह केस काय सांगते तिथं मालकी. पजेसिव्ह केस कशाचा आन्सर असतो हुजचं, बरोबर आहे, म्हणजे कोणाचा, कोणाची, कोणाचे. आता इथं लक्षात ठेवायचं आपल्याला की पजेसिव्ह केसचे हे तुम्ही लिहिलं असेल, मी रब करणार आहे, हे तुम्ही लिहायचं आहे. आता पजेसिव्ह केसचं जर बघितलं ना तर पजेसिव्ह केसचे आपल्याला दोन पार्ट होताना दिसतात. एक पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे आणि एक काय तिथं पजेसिव्ह प्रोनाऊन आहे. आता एक गोष्ट समजून घ्यायचं आपल्याला की पजेसिव्ह ॲडजेक्टिव्हमध्ये तुम्हाला हिज दिसत आहे, आणि पजेसिव्ह प्रोनाऊनमध्ये बेटा पण काय दिसतो हिजच आहे. याच्यानंतर ॲडजेक्टिव्हमध्ये बघा हर आहे, पण प्रोनाऊनमध्ये तुम्हाला इथं हर्स दिसतो यस जोडून. त्याच्यानंतर इथं इट्स आहे, इथं पण राजूज आहे, पण इथं आपल्याला प्रोनाऊनमध्ये त्याचं काही दिसत नाही. ॲडजेक्टिव्हमध्ये बघा परत माय दिसतो, आणि इकडे काय दिलेलं आहे माईन. इथं अवर आहे पण इथं अवर्स आहे, हे लक्षात ठेवा. इथं देअर आहे पण इथं तुम्हाला देअर्स दिसतो. ठीक आहे. आता लास्टवाला दिसत आहे तुम्हाला युअर, आणि इथं काय दिसतो आपल्याला युअर्स. म्हणजे आपल्याला लक्षात येत आहे की प्रोनाऊन जो आहे, प्रोनाऊनचा जो घटक आहे याच्या शेवटी तुम्हाला यस दिसत आहे, युअर्स होत आहे, तो देअर्स होत आहे, अवर्स होत आहे, हर्स होत आहे की नाही. म्हणजे ज्यांच्या शेवटी यस असतो तो काय असतो प्रोनाऊन असेल, पजेसिव्ह प्रोनाऊन. आणि हिज असेल, हर असेल, इट्स असेल, राजू असेल, माय असेल, अवर असेल, देअर असेल, युअर असेल, यांच्या शेवटी यस दिसत नाही, म्हणजे हे काय असेल ॲडजेक्टिव्ह असेल. मग सर इथं तर यस दिसत आहे यांच्या शेवटी
आहे की नाही. म्हणूनच तर याला आपण रेड कलरमध्ये काय केलेलं आहे, वेगळं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की यांच्या शेवटी यस असून हे काय असतात, ॲडजेक्टिव्ह असतात. आणि हे सगळे जे आहे समजा हे काय असेल माझ्यासाठी प्रोनाऊन आहे. सर प्रोनाऊन कधी वापरायचं आणि ॲडजेक्टिव्ह कधी वापरायचं ते तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो. आता बघा, हा जो ॲडजेक्टिव्ह आहे बेटा, जसं हिज असेल, हर असेल, इट्स असेल किंवा एखादं नाव असेल, ॲपॉस्ट्रॉफी एस त्याला जोडला असेल, माय असेल, अवर असेल, देअर असेल, युअर असेल, तर एक गोष्ट समजून घ्या की हा जो आपला ॲडजेक्टिव्ह असतो यांच्यासोबत प्लसमध्ये नाऊन असतो. इथं काय असतो, तो नाऊन असतो. म्हणजे माय बॅग म्हणणार मी, ठीक आहे, माय कार म्हणणार किंवा आपण म्हणू शकतो अवर कार म्हणणार. म्हणजे कार हा नाऊन मी तिथं जोडत आहे कोणासोबत, यांच्यासोबत. पण मी माईन कार म्हणणार नाही, माईन बॅग म्हणणार नाही. कारण की इथं समजून घ्या, हा जो प्रोनाऊनचा घटक आहे, प्रोनाऊन जो आहे हा स्वतंत्र असतो बेटा, स्वतंत्र. म्हणजेच काय झालं की यांच्यासोबत, ठीक आहे, लक्षात ठेवायचं आपल्याला की यांच्यासोबत प्लसमध्ये नाऊन येत नाही. नाऊन यांच्यासोबत येत नाही. कोणाच्यासोबत, प्रोनाऊन. लक्षात ठेवणार आपण, जिथं जिथं यस यस आहे की नाही, यस आणि यांचं पटत नाही. हा यस आहे आणि याच्यासोबत जो दिसतो तुम्हाला नाऊन, त्या दोघांचं पटत नाही. साऊथ अँड नॉर्थ एकत्र येऊ शकतात का, ते नाही. लक्षात ठेवणार आपण की हा जो घटक आहे प्रोनाऊनचा हे स्वतंत्र असतात, यांच्यासोबत नाऊन नसतो. आणि हा जो ॲडजेक्टिव्हवाला घटक आहे यांच्यासोबत कोण असतो, नाऊन असतो. हे दोघांमधला काय ह्यूज डिफरंट आहे. आता चेक करायचं. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे बघा, इथं इट्स दिसत आहे, इथं राजू दिसत आहे. पण तुम्हाला जर वाक्यामध्ये असं कुठंतरी दिसत असेल, आता हे मी थोडं डिलीट करतो, तुम्ही हे सगळं लिहून घेसाल. अजून याच्यामध्ये आपण ॲडिशन करू. बघा, वाक्यामध्ये असा हर्ष येणार, नाऊनसोबत तो येणार नाही. अवर्स असंही येणार, देअर्स असंही येणार, युअर्स असंही येणार जर तो विदाऊट नाऊन असेल, त्याच्यासोबत विथ नाऊन जर नसेल तर. पण इथं जर वाक्यामध्ये तुम्हाला असं हर्ष दिलं असेल तर हे रॉंग असेल. ॲपॉस्ट्रॉफीवाला हर्ष इंग्लिश ग्रॅमरमध्ये कुठंच वापरला जात नाही. असं जर तुम्हाला अवर दिलेलं असेल तर ठीक आहे, ओके. पण इथं जर तुम्हाला असं ॲपॉस्ट्रॉफीवाला अवर दिलं असेल तर हे काय असतो, रॉंग असतो. त्याच्यानंतर बघा, देर दिलेलं आहे. इथं परत तुम्हाला मी म्हणले की असं जर आपल्याला ॲपॉस्ट्रॉफीवाला देर दिलेलं असेल तो पण रॉंग असेल. आणि युअर्स जर ॲपॉस्ट्रॉफीवाला दिलं असेल तो पण काय असेल, माझ्यासाठी रॉंग असेल. हे पण तुम्हाला साईडला लिहायचं आहे आणि त्याला काय करायचं आहे, क्रॉस करायचं आहे. कारण की आपल्याला चिरकाळासाठी ते लक्षात ठेवायचं आहे. येतो लक्षामध्ये. चला, आता एक गोष्ट अजून समजून घ्या. इथं मी तुम्हाला परत मागच्या स्लाईडवर आणतो. इथं काय दिसते आपल्याला, चेक करा. इथं तुम्हाला दिसत आहे की सब्जेक्ट आहे. वाक्याची सुरुवात सर सब्जेक्टनी होणार आहे, सब्जेक्ट. त्याच्यानंतर वर्ब दिसतो, त्याच्यानंतर काय असेल आपल्यासाठी, ऑब्जेक्ट असेल. आता बेटा एक गोष्ट समजून घ्या, हा वर्ब काय करत असतो, वर्ब हा सब्जेक्टला आणि ऑब्जेक्टला दोघांना धरून ठेवतो. कोण, आपला वर्ब. कोणाला रे, सब्जेक्टला आणि ऑब्जेक्टला दोघांना पकडून ठेवण्याचं काम कोण करत आहे, वर्ब करत आहे. मग तुम्हाला दिसत आहे की वर्बच्या आपण म्हणू शकतो डावी साईडला कोण, सॉरी राईट साईडला कोण आहे आणि लेफ्ट साईडला कोण आहे. तर समजून घ्यायचं की वर्बच्या अगोदर कोण येणार, सब्जेक्टिव्ह केस. वर्बच्या अगोदर कोण येणार, सब्जेक्टिव्ह केस. आणि वर्बच्या नंतर कोण येणार बेटा, ऑब्जेक्टिव्ह केस. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. जसं तुम्हाला दिसत आहे की हा जो आपला सब्जेक्टिव्ह केस आहे आणि हा जो आपला ऑब्जेक्टिव्ह केस आहे, तर यांच्या दोघांमध्ये कोण येणार आहे, वर्ब. मग वर्बच्या अगोदर आपल्यासाठी सब्जेक्टिव्ह केस येणार, वर्बच्या नंतर माझ्यासाठी काय येणार, ऑब्जेक्टिव्ह केस येणार आहे. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा समजा काय करत असतो आपला, ठीक आहे, वर्ब सब्जेक्टला आणि ऑब्जेक्टला जोडत असतो, तर वर्बच्या अगोदर मला सब्जेक्ट पाहिजे आणि वर्बच्या नंतर मला काय पाहिजे, ऑब्जेक्ट पाहिजे. याच्यावर पण प्रश्न विचारला गेलेला आहे, एरर म्हणून तिथं प्रश्न विचारला गेलेला आहे. चला समोर जाऊया आपण. आता बघा, याच्यावर काही प्रश्न तुम्हाला मी एकदम, हे असे प्रश्न येतात का सर, नाही, हे चिल्लर प्रश्न आहे. 1 ते 5 जे प्रश्न आहे ते अशावर प्रश्न येणार नाही आहे. पण हे जर समजलं नाही, म्हणजे बेस जर आपला पक्का नसेल तर समोरची आपली बिल्डिंग 100% कोसळणार म्हणजे कोसळणार. फक्त बेसिकपासून आपण सुरुवात करत आहे याला. आता चेक करा तिथं, हर इज अ टीचर. आता ह्या गोष्टीमध्ये जर समजून जर घेतलं किंवा या सेंटेन्समध्ये आपण समजून जर घेतलं तर माझ्यावर विश्वास ठेवून, हे इज इथं वर्ब आहे. इथं काय दिसतो आपल्याला, रोट. इथं दिसत आहे तुम्हाला टोल्ड. आणि इथं परत मी काय म्हणत आहे, आस्क.
हे जे मी कट केलेलं आहे हे सगळे वर्ब आहे बेटा. काय ते वर्ब आहे. आता वर्ब जर असेल तर एक गोष्ट आपल्याला माहित आहे, हे मी लिहून टाकतो इथं, हे माझ्यासाठी काय वर्ब आहे, बरोबर आहे की. तर आपल्याला एक गोष्ट माहित आहे की वर्बच्या अगोदर कोण असतो, वर्बच्या अगोदर कोण असतो, सब्जेक्टिव्ह केस. वर्बच्या नंतर काय असेल, ऑब्जेक्टिव्ह केस. अ टीचर हे ऑब्जेक्टिव्ह केस एक नाऊन वापरलेलं आहे, हे करेक्ट आहे. पण इथं जर बघितलं इजच्या अगोदर हर पाहिजे होता का आपल्याला, नाही. तुम्हाला दाखवतो का नाही. बघा हर कुठं आहे, ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये. तर आपल्याला सब्जेक्ट वर्बच्या अगोदर काय पाहिजे, सब्जेक्टिव्ह केस. म्हणजे इथं काय पाहिजे होतं आपल्याला, शी पाहिजे होतं, आहे की नाही. मग तो सेंटेन्स जर बघितलं हर इज अ टीचर नाही, शी इज अ टीचर असं पाहिजे होतं, आहे की नाही. शी इज अ टीचर हे काय असतं माझ्यासाठी करेक्ट असेल. आता नेक्स्ट सेंटेन्स तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. निशा रोट आय अ लेटर. आता बघा राजूच्या ऐवजी आपण काय वापरलेलं, निशा. हा सब्जेक्ट आहे, करेक्ट आहे. त्याच्यानंतर वर्ब आहे, करेक्ट आहे. म्हणजे वर्बच्या अगोदर सब्जेक्ट आहे, करेक्ट आहे. पण वर्बच्या नंतर मला ऑब्जेक्टिव्ह केस पाहिजे. आय हे सब्जेक्टिव्ह केस आहे की ऑब्जेक्टिव्ह केस आहे, तर सब्जेक्टिव्ह केस आहे. पण इथं तर मला ऑब्जेक्टिव्ह केस पाहिजे. तर आयचा ऑब्जेक्टिव्ह केस काय असेल माझ्यासाठी, मी असेल. जसं तुम्हाला इथं दिसत आहे काय, आयचे ऑब्जेक्टिव्ह केस इथं काय दिसते आपल्याला, मी दिसते. चला समोर बघूया आपण. हिम टोल्ड हर, हिम टोल्ड हर. आता परत दिसतो आपल्याला टोल्ड माझ्यासाठी वर्ब आहे, याच्या अगोदर हिम वापरलेला आहे. हिम ऑब्जेक्टिव्ह केस आहे. सेंटेन्सची सुरुवात होणार ही, कारण की इथं सब्जेक्टिव्ह केस पाहिजे ही, टोल्ड आहे की नाही. त्याच्यानंतर काय दिसतो, हर. हर हे ऑब्जेक्टिव्ह केस आहे, करेक्ट आहे. इथं या सेंटेन्समध्ये इनकरेक्ट काय दिलं होतं आपल्याला, सब्जेक्ट इनकरेक्ट दिलं होतं, आपण त्याला करेक्ट केलं. त्याच्यानंतर बघा आस्क दिसतो. आस्कच्या अगोदर काय दिसतो आपल्याला, आय. नंतर काय दिसतो, दे. आय करेक्ट आहे, वर्ब पण करेक्ट आहे. दे करेक्ट आहे का, नाही. दे सब्जेक्टिव्ह केस आहे. इथं मला ऑब्जेक्टिव्ह केस पाहिजे, इथं काय दिसतो आपल्याला, देम पाहिजे होता. आय आस्क देम, दे नाही. चला समोर चालूया. आता बघा इथून थोडे सेंटेन्स चेंज होतात, म्हणजे आपल्या पोझिशन केसवरती आपली गाडी जात आहे. दिस इज हर्स कार. आता लक्ष द्या, आपण हर्स बघितलं होतं, माय बघितलं होतं, देस बघितलं. पण समजून घ्या इथं काय दिसतो, कार हा नाऊन आहे. नाऊन कोणाला म्हणायचं सर, तर आपण याच्या अगोदर जो लेक्चर घेतलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दिसत आहे की नाऊन कोणाला म्हणणार आपण, एनी नेम डिनोट करण्यासाठी आपण जे समजा एखादा नाव तिथं वापरतो ते त्यालाच आपण काय म्हणतो, नाऊन म्हणतो. आता कारला कार जर म्हटलं नसतं, बायसिकल म्हटलं असतं तर आपण बायसिकल म्हटलं असतं, BMWची बायसिकल आहे होती, बरोबर आहे. पण इथं एक दिलेलं नाव आहे, ते फक्त लक्षात ठेवणार आपण, कार हे दिलेलं काय नाव आहे. मग इथं प्लसमध्ये नाऊन आला का, हो. मग इथं पॉझिटिव्ह प्रोनाऊन पाहिजे की पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह पाहिजे बेटा. मग इथं आपण शिकलो होतो, काय शिकलो होतो की हा जो गट आहे हा नाऊन सोबत येतो आणि हा जो गट आहे हा कोणासोबत येतो, स्वतंत्र येतो. तर आपल्याला काय शिकायचं होतं याच्यातून, बरं याच्यातून काय शिकायचं होतं की कार हा नाऊन तिथं दिलेला आहे. कार जर नाऊन जर दिलेलं असेल तर तिथं हर पाहिजे होतं, हर्स पाहिजे होतं का, नाही. मग इथं चेक करून घ्या काय दिलेलं आहे. इथं कार नाऊन दिलेला आहे तर इथं हर्स पाहिजे का आपल्याला, नाही. तर इथं पाहिजे होतं आपल्याला हरकार. इथं काय पाहिजे आपल्याला, हरकार. धिस इज हरकार, ही तिची कार आहे. येते तुमच्या लक्षामध्ये. चला दिस इज माय बंगला, बंगलो, बरोबर आहे. आता बंगलो जर बघितलं तर तुम्ही प्लसमध्ये इथं नाऊन वापरलेला आहे, प्लसमध्ये नाऊन आलेला आहे, कारण की एक बंगला जो आहे त्याला एक दिलेलं ते नाव आहे. मग इथं समजून घ्या नाऊनच्या अगोदर माय वापरलेला आहे, म्हणजे इथं पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह वापरलेला, हा सेंटेन्स करेक्ट आहे. इथं जर माईन वापरलं असतं, रिपीट करत आहे काय, इथं जर माईन वापरलं असतं, माईन बंगलो, बरोबर आहे, तो सेंटेन्स इनकरेक्ट असतं, एरर असतं त्या सेंटेन्समध्ये. ठीक आहे. चला दिस इज देअर्स डॉग. आता मला सांगा डॉग हे प्लसमध्ये नाऊन आहे का रे, तर हो सर आहे डॉग. मग मला सांगा इथं देअर चालेल का, नाही. इथं पाहिजे होतं फक्त देअर, ॲडजेक्टिव्ह पाहिजे तिथं. तिथं आपण म्हणू शकतो प्रोनाऊन पाहिजे का आपल्याला, नाही. नेक्स्ट सेंटेन्स चेक करूया आपण. बरं इथं सेंटेन्स अजून तुम्हाला वेगळे द्यायचं. दिस बंगलो इज माय. आता मला सांगा मायच्या सोबत नाऊन येत असतो, पण इथं दिलेलं आहे का प्लसमध्ये नाऊन, नाही दिलेलं आहे. मग नाऊन दिलेलं नसेल तर आपण ओढून आणायचं का, नाही. कारण इथं मायच्या नंतर नाऊन दिलेलं नाही आहे, तर याचा अर्थ इथं माय वापरला जाणार का, नाही. मग स्वतंत्र येणारा कोण आहे, तर माईन आहे. मग सेंटेन्स काय होणार, तो माईन पाहिजे होती, इथं काय पाहिजे होतं, माईन. काय होणार सेंटेन्स, दिस बंगलो इज माईन. मायची तिथं आपण म्हणू शकतो मायचा तिथं वापर केला जाणार नाही. नंतर सर सेंटेन्स चेक करा. धिस कार इज युअर. आता परत मला सांगा युअरच्या नंतर प्लसमध्ये नाऊन आहे का, माझा प्रश्न आहे तुम्हाला, एकदम साधा प्रश्न आहे. काय दिसतो की प्लस
आपण म्हणू शकतो युअरच्या नंतर इथं नाऊन नाही आहे, नाऊन जर नसेल तर इथे युअर नाही, तर इथं काय पाहिजे होतं बेटा आपल्याला युअर्स पाहिजे होतं. ठीक आहे, दिस कार इज काय असेल युअर्स. आता हे सेंटेन्स एकदम बेसिक लेवलचे आहे, पण याच्यावरच आपली समोरची बिल्डिंग तयार होणार आहे. चला समोरचा सेंटेन्स चेक करा. दिस बुक इज नॉट माय. परत तुम्हाला दिसत आहे इथं काय दिसतो बेटा आपल्याला माय दिलेला आहे. माय चालणार नाही, कारण की इथं काय पाहिजे आपल्याला माइन पाहिजे, कारण की त्याच्यानंतर कोण नाही आहे, नाऊन दिसत नाही. चला हां, आता बघा काही प्रश्न तुमच्यासाठी आणलेले आहे जे कोणत्या न कोणत्या एक्झाममध्ये विचारले गेलेले आहे. चूज द करेक्ट सेंटेन्स किंवा सेंटेन्सेस. आता बघा मी थोडं थांबतो, पॉज करा व्हिडिओ आणि सोडवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, झालं. आता चेक करा. दॅट बुक इज हर. दॅट बुक इज काय दिसतो हर. आता इथं काय दिसतो आपल्याला हर. हर दिलेला आहे, प्लसमध्ये नाऊन आहे का नाही सर. प्लसमध्ये नाऊन जर नसेल हर पाहिजे होतं का हा नाही. इथं काय पाहिजे होतं आपल्याला हर्स पाहिजे होतं. त्याच्यानंतर चेक करा. दॅट आयडिया ऑफ युअर इज एक्सलंट. आता इथं काय दिसतो आपल्याला इज हे वर्ब आहे. इज काय दिसतो वर्ब. कन्सेप्ट काय की युअर्स जो आहे समजा आपला पॉझिटिव्ह प्रोनाउन वापरला गेलेला आहे. प्रोनाउन हा स्वतंत्र येतो, नाऊन सोबत येतो का नाही. मग मला सांग इथं काय नाऊन आहे का नाही. करेक्ट आहे वाक्य, कारण इथं तर वर्ब आहे. येते तुमच्या लक्षामध्ये. फक्त प्रोनाउन हा नाऊन सोबत येत नसतो, तो वर्ब सोबत येणार, बाकी कोणाही सोबत येऊ शकतो तो, पण कोणासोबत येणार नाही, तो नाऊन सोबत येणार नाही. याच्यानंतर इथं तुम्हाला काय दिसतो वर्ब दिसतो, म्हणून तो सेंटेन्स करेक्ट आहे. इथं करेक्ट दिसतो हा काय असेल फर्स्टवाला इनकरेक्ट आहे. दिस बुक इज माइन. हा पण करेक्ट असेल, कारण की माइनच्या नंतर नाऊन नाही आणि माइन हा स्वतंत्र वापरला जातो. ठीक आहे, इथं बी आणि सी काय असेल इथं करेक्ट असेल. चला नेक्स्ट सेंटेन्स सोडूया. चूज द करेक्ट ऑप्शन म्हणत आहे तो. चूज द करेक्ट ऑप्शन. वी गेव देम बुक्स. आता बघा इथं अवर्स दिलेला आहे, अवर्स दिलेला आहे, अवर दिलेला आहे, नन. आता याच्यापैकीच आन्सर असणार आहे, नन याचा आन्सर नसणार आहे, कारण की आन्सर आहे ऑप्शनमध्ये. चेक करा. आता इथून जर चेक जर केलं ना तुम्ही, वी गेव देम अवर्स बुक, अवर्स बुक आणि अवर बुक. इथं काय दिसतो बेटा प्लसमध्ये आपल्याला नाऊन दिलेला आहे. नाऊन जर दिलेलं असेल तर इथं काय येणार ॲडजेक्टिव्ह प्रोनाउन, तर इथं ॲडजेक्टिव्ह येणार आहे, कारण की ॲडजेक्टिव्ह हा जो आहे तो नाऊन सोबत येत असतो. आता बघा अवर्स तर प्रोनाउनवाला आहे, हे येणारच नाही. असं इंग्लिशमध्ये आपण म्हणू शकतो अवर्सच नाही आहे, ॲपॉस्ट्रॉफीवाला. ठीक आहे, आणि इथं काय दिसतो आपल्याला अवर. हा सेंटेन्स माझ्या हा ऑप्शन माझ्यासाठी काय असेल करेक्ट असेल, थर्डवाला करेक्ट. चूज द इनकरेक्ट. आता बघा इथं हे लक्षात ठेवायचं आपल्याला की त्यानं इनकरेक्ट विचारलेलं आहे की करेक्ट विचारलेलं आहे. ए नंबरचा स्टेटमेंट वाचतो मी. शी स्टोल आहे की नाही युअर्स बॅग. आता प्लसमध्ये बॅग आहे का हो आहे सर नाऊन. मग नाऊन जर असेल तर युअर्स पाहिजे का नाही. मग असं युअर्स घेऊ का युअर्स बॅग, हे पण काय असेल इनकरेक्ट असेल. मग इथं काय पाहिजे होतं, कारण की असाच युअर्स चालत नाही, असाच युअर्स चालत नाही, असं युअर चालेल का नाही. फक्त इथं काय पाहिजे तर युअर बॅग. ॲडजेक्टिव्ह पाहिजे आपल्याला, आपल्याला प्रोनाउन पाहिजे का तिथं नाही. शी स्टोल युअर बॅग. हा सेंटेन्स फर्स्टवाला एवाला इनकरेक्ट आहे. आवर्स कार वॉज पार्क हिअर. आता इथं चेक करा इथं काय दिलेलं आहे. अवर्स कार, अवर्स कार प्लसमध्ये नाऊन आहे का हो आहे सर. मग मला सांगा प्लसमध्ये नाऊन जर असेल तर अवर्स चालेल का नाही. इथं पाहिजे होतं अवर कार वॉज पार्क हिअर. स्टेटमेंट काय असेल इथं इनकरेक्ट असेल. नथिंग इज हर्स. जसं तुम्हाला माहीत आहे की सासू सुनेला म्हणत असते आहे की नाही, तुझं इथं काहीच नाही, जे काही कमवलेलं आहे ते आम्ही कमवलेलं आहे. तुझ्या घरून जे 2-4 भांडे आले होते ते गाडीमध्ये मोडले तुटले, बरोबर आहे काय. तुझं इथं काही आहे का नाही, कमव बाई तू आता. नथिंग इज काय दिसतो हर्स. मग इथं समजून घ्या हर्सच्या नंतर प्लसमध्ये नाऊन आहे का नाही. मग तुम्हाला माहीत आहे इथं कोणाचा वापर होणार प्रोनाऊनचा. मग प्रोनाऊन आहे तो हर्स, तर सी नंबर करेक्ट आहे. ए आणि बी हे काय असेल इथं इनकरेक्ट असेल. फायनल आन्सर जर बघितलं तर थर्ड इज काय असेल आन्सर असेल. बघा कन्सेप्ट आहे इट्स आणि इट्सची. म्हणजे एक आहे आपल्यासाठी ITS इट्स आणि सेकंडवाला दिसतो आपल्याला IT ॲपॉस्ट्रॉफी इट्स. आता समजून घ्या या दोघांमध्ये काय फरक आहे. हा जो ITS इट्स आहे तर हा आपल्यासाठी इथं दिसला होता आपल्याला एकदा. कुठं दिसला होता तो तर इथं चेक करून घ्या. बरं इथे तो भेटला होता आपल्याला इट्स, बरोबर आहे. हा काय म्हणून वापरला गेला बेटा ॲडजेक्टिव्ह म्हणून, पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह. म्हणजे 100% हा कोणासोबत येणार आहे नाऊन सोबत, बरोबर आहे. आता तसंच जर बघितलं
आपण चेक करू शकतो. बघा इथं चेक करा, हा ITS इट्स हा प्लसमध्ये नाऊन येणार, यांच्यासोबत काय येणार आहे, नाऊन. बरोबर आहे. तर हा काय सांगतो आपल्याला, मालकी सांगतो. हा काय सांगतो आपल्याला, मालकी. आणि हा जो इट्स आहे, हा जो इट्स आहे, तर याचा अर्थ 3 मिनिंग निघतात याचा. इट इज, इट वॉज, आणि इथं काय निघतो, इट हॅज. असे 3 याचे काय निघतात, मिनिंग निघतात. कोणाचं, इट्सचं. जसं आपण डोंट लिहितो की नाही, डोंट लिहितो, बरोबर आहे. तर याचा अर्थ आपल्याला माहिती आहे की याच्यामध्ये कोण आहे, डू नॉट. म्हणजे हे डू नॉटचं कॉन्ट्राडिक्टेड फॉर्म आहे, डोंट. तसंच इथं तुम्हाला जर बघितलं तर इट इज, इट वॉज आणि इट हॅज कॉन्ट्राडिक्टेड फॉर्म काय दिसतो आपल्याला, इट्स. तर हा कशासाठी वापरला जातो सर, तर हा ओळख करून देतो. ओळख म्हणजेच काय म्हणू शकतो आपण, इंट्रोडक्शन करून देतो. कोण, इट इज, इट इज माय मोबाईल, हे माझा मोबाईल आहे, ओळख करून दिली. बरोबर आहे की. इट इज अ कार, ही एक कार आहे, ओळख करून दिली. मग इथं लक्षात ठेवायचं, इट्स जो आहे, इट इज, इट वॉज आणि इट हॅज असं त्याचं 3 मिनिंग आहे. त्याचा अर्थ होतो ओळख करणे, इंट्रोडक्शन करून देणे. आता बघा यांचा वापर होतो का सर, हो 200% इथं प्रश्न विचारला गेलेला. हा प्रश्न राजेशवाला तुम्हाला दिसत आहे, हा तुम्हाला कंबाईनला विचारला गेलेला प्रश्न आपण म्हणू शकतो तिथं. हा बघा, अ काऊ वॉज लिकिंग काप. काप म्हणजे तुम्हाला माहिती आहे वासरू. एक गाय, ठीक आहे, तिच्या वासराला काय करत होती, चाटत होती. आता इथं समजून घ्या, एक गाय आहे, ती काय करत आहे, तिच्या वासराला म्हणजे काय, इथं मालकी सांगत आहे. आणि इथं प्लसमध्ये तुम्हाला दिसत आहे की इथं नाऊन आहे. प्लसमध्ये काय, नाऊन आहे. नाऊन जर असेल, मालकी जर सांगत असेल, तर इथं कुठचा इट्सचा वापर होणार, तर या पहिल्या इट्सचा वापर होणार. म्हणजे काय म्हणू शकतो आपण, इट्स काप. काय झालं सेंटेन्स अर्थ, अ काऊ वॉज लिकिंग इट्स काप. एक गाय तिच्या वासराला काय करत होती, चाटत होती. समोरचा जर आता इथं हा इट्स वापरला जाणार का, इट इज अ काप, एक गाय चाटत होती आणि ते एक वासरू आहे, असं त्याचं मिनिंग तरी बसतो का, नाही. हा सेंटेन्स, हा ऑप्शन आपल्यासाठी काय असेल, इनकरेक्ट असेल. अ बेबी इज सर्चिंग फॉर टॉय. टॉय म्हणजे तुम्हाला माहिती आहे खेळणं, बरोबर आहे की. हा नाऊन आहे प्लसमध्ये. आता चेक करा, एक बेबी काय करत आहे, त्याचं खेळणं आहे की तो काय करत आहे, सर्च करत आहे. त्याचं खेळणं म्हणजे कोणाचं, अ बेबीचं. परत इथं काय दाखवलं जात आहे, मालकी. मालकी जर दाखवल्या जात असाल तर इथं कोणाचा वापर होणार, इट्सचा, कारण प्लसमध्ये नाऊन आहे म्हणून इथं काय होणार, तो इट्स, इट्स टॉय. इट्स इथं वापरला जाणार नाही. आता बघा इथं तुम्हाला दिसत आहे, हा जर आपल्याला इट्स वापरायचं असेल, ITS इट्स जर वापरायचं असेल तर इथं नाऊन पाहिजे तर. मग सर मोबाईल हे नाऊन आहे, अरे तो नाही, आपल्याला काय म्हणायचं आहे की याला जोडून काय पाहिजे होतं, आपल्याला नाऊन पाहिजे होतं. माय हे नाऊन आहे का बरं, नाही, तो ॲडजेक्टिव्ह आहे. मग इथं जर चेक केलं, इट्स. आता इट्स जर मी हा इट्स जर घेतला, ITS इट्स जर घेतला, इट्स माय मोबाईल, मग याच्यामध्ये वर्ब कुठं आहे, सेंटेन्स झाला का तो, नाही. इथं समजून घ्या, एक सेंटेन्स बनवायचा आहे तर हा आपल्याला इट्स वापरावं लागेल. म्हणजेच काय होणार, तो इट्स माय मोबाईल. म्हणजे या सेंटेन्सचा अर्थ काय झाला, इट इज माय मोबाईल. इट इज काय, मोबाईल, हे माझं मोबाईल आहे, बरोबर आहे. मग इथं सेंटेन्सचा अर्थ कंप्लीट करतो, इंट्रोडक्शन देतो, म्हणून कोणाचा वापर होणार, इट्सचा. म्हणजे या सेकंडवाल्या इट्सचा इथं वापर केला जाणार. आणि हा जर इट्स जर आपल्याला वापरायचा असेल तर प्लसमध्ये नाऊन पाहिजे. कशासाठी, मालकी दाखवण्यासाठी. पण मालकी दाखवण्यासाठी समोर कोणीतरी लागेल ना मला, की कोणाचं आहे, काय आहे हे सांगण्यासाठी, मालकी दाखवण्यासाठी आपल्याला कोणीतरी लागेल. पण तो तिथं नाही आहे. येत आहे तुमच्या लक्षामध्ये. बघा, अ क्रो कॉलिंग फ्रेंड्स. आता बघा, एक जो कावळा आहे तो काय करत आहे, अ क्रो आपण म्हणू शकतो. इथं आपल्याला एक हेल्पिंग वर्ब वापरायचं आहे, वॉज कॉलिंग फ्रेंड्स. मग आपण म्हणतो ना, एक कावळा त्याच्या मित्राला काय करत होता, आवाज देत होता. मग आवाज देत होता कोणाच्या, त्याच्या फ्रेंडला. कोणाच्या फ्रेंडला, अ क्रोच्या. मग इथं मला सांगा, परत तो मालकीत दाखवत आहे ना की त्याच्या फ्रेंडला, आहे की नाही. तिथं परत आपल्याला लक्षात येते की फ्रेंड्स हे नाऊन आहे. फ्रेंड्स हे काय बेटा, प्लसमध्ये नाऊन आहे. नाऊन जर असेल तर कुठला इट्स वापरला जाणार, ITS इट्स, बरोबर आहे की. इट्स म्हणजे मालकी दाखवणारा. अ क्रो वॉज कॉलिंग इट्स फ्रेंड. चल बघा, आपण म्हणतो ना, इट इज अ पार्ट ऑफ लाईफ. हे एक जीवनाचा भाग आहे, सोडून द्या त्याला. जे गेले ते गेले, बरोबर आहे की नाही. जे गेले ते गेले. आता इथं समजून घ्या, इथं काय होणार, तो इट इज अ पार्ट ऑफ लाईफ, बरोबर आहे. इट इज अ पार्ट ऑफ लाईफ. याचा आपण जर फोड केली, इट इज अ पार्ट ऑफ लाईफ असं होणार तो सेंटेन्स. बघा,
अ गुड थिंग. मग मला सांगा अ गुड थिंग जर म्हणत असेल परत कुठला इट्स वापरला जाणार? सेकंड वाला. काय होणार तिथं? ठीक आहे, इट्स अ गुड थिंग, इट इज अ गुड थिंग. ती एक चांगली गोष्ट आहे. बघा आय नो, ठीक आहे, युअर मोबाईल. मग मला सांगा मी जर म्हणत असेल आय नो, हा एक सेंटेन्स आहे, मला माहीत आहे. युअर मोबाईल, तुझं मोबाईल आहे ते. मग मला सांगा इथं जर चेक जर केला, आय नो हा एक सेंटेन्स आहे आणि हा जर इट्स जर मला वापरायचं असेल ITS इट्स, तर युअर इथं वापरला गेलेला आहे. इथं नाऊन वापरला गेलेला आहे का बरं? नाही, हा तर ॲडजेक्टिव्ह आहे. मग हा परत इट्स येणार का इथं? नाही, कारण तो इट्स जर वापरायचा असेल ITS इट्स, तर तिथं मला कोणाची गरज भासते? नाऊनची गरज भासते. नाऊन इथं दिले नाही, म्हणजेच कुठला इट्स असेल? हा इट्स. या इट्सचा अर्थ काय झाला मग आता समजून घ्या. आय नो इट इज युअर मोबाईल, मला माहीत आहे ते तुझं मोबाईल आहे. येत आहे तुमच्या लक्षामध्ये? द स्मॉल चाइल्ड वॉज क्राईंग फॉर इट्स मदर. कोणासाठी? एक स्मॉल चाइल्ड कोणासाठी रडत होता? ठीक आहे, आईसाठी. कोणाच्या? तर तिच्या आईसाठी. आपण त्याच्या आईसाठी म्हणू शकतो. इथं चेक करा. आता इथं काय दिसतो? इट्स दिलेला आहे. समोर काय दिसतो? मदर दिलेला आहे. मग करेक्ट आहे की इनकरेक्ट आहे वाक्य? करेक्ट आहे, कारण की नाऊन आहे याच्यासोबत ITS इट्सच वापरला जातो. हा इट्स वापरला जाणार का? नाही. हा सेंटेन्स माझ्यासाठी काय असेल बेटा? करेक्ट असेल. चला चेक करा, याच्यावर प्रश्न विचारला गेलेला आहे. हा प्रश्न मला वाटतं STIला विचारला गेलेला आहे. चेक करा. चूज द करेक्ट सेंटेन्स. द कॅट लिक, ठीक आहे, इट्स पाव. बरोबर आहे की? मग इथं चेक करा की तुम्हाला माहीत आहे की पाव हा नाऊन दिलेला आहे. बरोबर आहे की? मग हा इट्स पाहिजे होता का आपल्याला इथं? नाही. इथं काय पाहिजे होतं? साधा इट्स पाहिजे होता. इट इज. बरोबर आहे? इट्स पाव. त्याच्यानंतर बघा द क्लब, ठीक आहे, चीअर्ड फॉर इट्स टीम. आता इथं टीम दिलेला आहे प्लसमध्ये नाऊन, तर हा इट्स इथं करेक्ट आहे. पहिला काय असेल इथं? इनकरेक्ट असेल. सेकंड काय असेल इथं? करेक्ट असेल. त्याच्यानंतर बघा इट्स 5 hours अंटिल माय बर्थडे. मग इथं काय दिसतं आपल्याला? इट इज हे करेक्ट आहे. इट इज इथं जे वापरला गेलेलं आहे, कारण की तो तिथं वर्ब म्हणून वापरला गेला. इट इज 5 hours अंटिल माय बर्थडे. हा सेंटेन्स पण काय असेल इथं? करेक्ट असेल. इनकरेक्ट जर बघितलं A आहे, B, C काय असेल याच्यामध्ये? करेक्ट असेल. ॲन्सर क्रमांक 4 हे काय असेल? करेक्ट. चला आता बघा, जसं आपण इट्स आणि इट्सची कन्सेप्ट बघितली, तसंच तुम्हाला इथं देअर्स आणि देअर्सची कन्सेप्ट दिसते. बघा हा जो देअर दिसतो तुम्हाला, हा देअर आपल्याला भेटला होता की ॲडजेक्टिव्ह म्हणून, म्हणजे हा ॲडजेक्टिव्ह आहे. कुठला? तर पॉझिटिव्ह काय आहे? हा ॲडजेक्टिव्ह आहे. म्हणजे हा प्लसमध्ये नाऊन घेणार आहे. यांच्या प्लसमध्ये काय येणार? नाऊन. म्हणजे यांच्यासोबत काय असतो? नाऊन असतो. आणि हे कशासाठी येतात? मालकी दाखवण्यासाठी. मालकी, देअर त्यांचं घर, त्यांची शाळा आहे की नाही, त्यांचे पॅरेंट्स, हे दाखवण्यासाठी कोण येणार? देअर येणार. प्लसमध्ये यांचे नाऊन येतं. हा देअर तुम्हाला माहीत असेल प्रोनाऊन्सिएशन सारखंच आहे दोघांचं. या देअरचा अर्थ होतो नाऊनसोबत येतो, मालकी दाखवतो, पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे. हा जो देअर आहे हा प्लेस सांगतो बेटा. काय सांगतो? हा प्लेस. म्हणजे तुम्हाला माहीत आहे इथे आणि तिथे म्हणतो ना आपण, तर तिथे सांगतो हा देअर प्लेस. ठीक आहे. आता चेक करा. आय व्हिजिटेड स्कूल. मग हा तेथे स्कूल होणार का? मी, ठीक आहे, भेटलो तेथे शाळा, असं त्याचा ॲन्सर होणार का? नाही. मी काय म्हणणार की आय व्हिजिटेड देअर स्कूल. याचा अर्थ काय? मी त्यांच्या शाळेला काय दिली? भेट दिली. आता मला सांगा त्यांच्या शाळेसाठी कोण येणार? इथं देअर येणार आहे, कारण की स्कूल हे प्लसमध्ये नाऊन आहे. नाऊन जर असेल, मालकीवाला जर असेल, तर इथं काय म्हणू शकतो आपण? देअर इथं वापरल्या जाणार. त्याच्यानंतर बघा वी मेट पॅरेंट्स. आता प्लसमध्ये परत आपल्याला नाऊन दिसत आहे, पॅरेंट्स आहे की नाही? वी मेट, आम्ही भेटलो कोणाला? तर तेथे पॅरेंट होणार का? आम्ही तेथे पॅरेंटला भेटलो. बरोबर आहे? असं नाही येतो सेंटेन्स. सेंटेन्स काय होणार? वी मेट पॅरेंट्स. म्हणजेच काय झालं याचा अर्थ की आम्ही त्यांच्या पॅरेंटला भेटलो. बरोबर आहे? मग त्यांच्या पॅरेंट्सला भेटलो याचा अर्थ काय होणार? इथं हा देअर इथं वापरला जाणार. कुठला? तर मालकीवाला, कारण की प्लसमध्ये काय दिसतो आपल्याला? नाऊन दिसतो, देअर पॅरेंट्स. त्याच्यानंतर बघा देअर आर देअर पॅरेंट्स. बघा इथं तुम्हाला 2 देअर वापरताना तो दिसत आहे. हा देअर काय सांगत आहे आपल्याला? प्लेस. हा देअर काय सांगतो आपल्याला? पॉझिटिव्ह केस. म्हणजेच काय म्हणू शकतो आपण? हा मालकी सांगतो आपल्याला. बघा देअर आर देअर पॅरेंट्स याचा अर्थ काय झाला? तेथे त्यांचे पॅरेंट आहेत. तेथे साठी प्लेस आला. बरोबर? हा देअर आणि त्यांचे पॅरेंट. बरोबर आहे? त्यांचे पॅरेंट्स आहे, प्लसमध्ये नाऊन आलेला आहे. हे सेंटेन्स माझ्यासाठी काय असेल? करेक्ट असेल. आय नो इज युअर बंगलो. मग बघा एखादा मित्र असतो, तो वारंवार म्हणतो चला या गल्लीतून जाऊ, त्या गल्लीतून जाऊ.
कारण की त्याला दाखवायचं असतं की माझं घर आहे, माझं बंगला आहे इथं, बरोबर आहे की. मग आपण म्हणत असतो त्याला, ठीक आहे भाऊ, मला माहीत आहे की तेथे तुझे घर आहे, तेथे तुझं बंगला आहे, बरोबर आहे की. मग इथं बघा, आय नो इज युअर बंगलो. मग मला सांगा, हा देर वापरला जाणार का? नाही. या देरसाठी इथं याच्यासोबत कोण पाहिजे होतं? नाऊन पाहिजे होतं, बरोबर. इथं काय पाहिजे होतं? नाऊन पाहिजे. हा देर जर वापरायचा असेल तर इथं काय पाहिजे होतं? नाऊन. इज हे नाऊन आहे का बरं? नाही, हे तर वर्ब आहे. हे काय असेल? इज काय असेल माझ्यासाठी? वर्ब आहे. मग वर्ब जर असेल तर हा देर इथं येणार का? नाही, हा देर येणार प्लेसवाला. काय म्हणतो तो? की आय नो देर इज युअर बंगलो. मला माहीत आहे की तेथे तुझं बंगला आहे. येते तुमच्या लक्षामध्ये. या टाईपमध्ये आपण देर आणि देर शिकलो. या देरचा अर्थ होतो THEIR देरवाला. नाऊन सोबत येतो, हा मालकी दाखवतो, पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे, जे आपण मागच्या चार्टमध्ये इम्पॉर्टंट चार्टमध्ये बघितलेला आहे. आणि हा जो देर आहे हा प्लेस सांगतो, तिथे त्याचा अर्थ होतो. ठीक आहे, चला समोरचा सेंटेन्स आपण परत समजून घेऊया. बघा, हा कन्सेप्ट तुम्हाला दिसतो वर्बवाला. याला आपल्याला नेक्स्ट लेक्चरमध्ये बघायचं आहे. तिथपर्यंत इथं थांबूया आपण. जय हिंद, जय महाराष्ट्र. ठीक आहे, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. ठीक आहे, थँक्यू.